फटाका बनवणाऱ्या कंपनीत दारू मिक्स करीत असताना भयंकर भीषण स्फोट झाला। या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाडा तालुक्यातील कोणसई ग्रामपंचायत हद्दीत फटाका बनवणारी कंपनी असून या कंपनीत सुतळी बॉम्ब बनवले जात होते। एकूण 32 कामगार कंपनीत काम करत होते। मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना फटाका बनवण्यासाठी येणारी दारू मिक्स करीत असताना स्फोट झाला। हा स्फोट इतका भयंकर होता की एका कामगाराच्या चिंधड्या उडून मृत्यू झाला। भावेश दिलीप पवार वय 20 असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे। या घटनेत आणखीन 6 महिला कामगार गंभीररित्या जखमी झाल्या असून मोनिका जाधव या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी भिवंडी येथे हलविण्यात आले आहे। तर आणखी 5 महिला कामगारांवर वाड्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या स्फोटाने वाडा तालुका हादरला असून स्फोटाच्या भीतीने मालक व व्यवस्थापक फरार झाले आहेत। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी वरिष्ठ पोलीस व जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी धाव घेतली असून अधिक तपास केला जात आहे।